शिल्पा अशोक धोत्रे आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत आणि त्यांच्या सोबत शिवसेना भाजपा युतीचे नगरसेवक देखील उभे आहेत. मी आपल्याला विनंती करायला आलोय की शिल्पा धोत्रे यांनी अगोदर पण नगरसेवक म्हणून काम केलंय, उपनगराध्यक्ष म्हणून देखील आपण काम केलेलं आहे आणि ज्यांना कामाचा अनुभव आहे त्यांना आपल्याला निवडून नगर परिषदेमध्ये पाठवायचं आहे ही विनंती करायला मी तुम्हाला आता डोळ्यामध्ये बदल पाहिजे, बदलायचं आहे, विकास आणायचा आहे, रस्ते करायचे आहे, शुद्ध पाणी द्यायचं आहे, भुयारी गटर योजना डुबलेली त्याला शोधायची आहे ना, आणि कुंडलिका नदीचं प्रदूषण कमी करायचं आहे आणि त्याचबरोबर दवाखानाही मिळेल. आरोग्यमंत्री आपलाच आहे आणि दवाखानाही देऊ, रस्ते देऊ, दिवाबत्ती देऊ, पाणी योजना देऊ, शुद्ध पाणी. आणि या ठिकाणी बघितलं स्वच्छता बिलकुल नाही आहे. आहे का धूळ नाही का? धुळीमध्ये कोणाला मिळवायचं आहे? आणि म्हणून मी आपल्याला एवढंच विनंती करायला आलोय की हे सर्व प्रश्न कुणाची सत्ता होती, काय केलं त्यांनी, काय करणार, राणीशाही संपवायची आहे आणि बाळासाहेबला पालकमंत्री करायचे आहे. बाळासाहेबचा रुमाल या ठिकाणी आपल्याला तुम्हाला विकास पाहिजे, सर्वांगीण डोळ्याचा विकास पाहिजे, मग बदल घडवायला आणि म्हणून मोबाईल खाली का महायुतीचं इथे शिवसेना भाजपा युतीचं सरकार आपल्याला आणायला लागेल, विकासाचं सरकार आणायला लागेल आणि म्हणून धनुष्यबाणाला मत म्हणजे विकासाला मत, धनुष्यबाणाला मत म्हणजे करण्याला मत. जनतेच्या मनात पालकमंत्री करा. ही निवडणूक जिंकणार की नाही? जोरदार मताने आणि शिल्पाताईंना विजय करणार, सगळ्यांना नगर परिषदेत पाठवणार आणि कमाल करून दाखवेल, गरिबांचा शेठ भरत शेठ. आणि कोणी घाबरायचं नाही, कुठल्याही दहशतीला बळी पडत. शिवसैनिक कसा असतो बाळासाहेबांचा, शिवसेना अन्यायाविरुद्ध लढते आणि कुठल्याही दबावाला बळी पडायचं नाही, घाबरायचं नाही. तुमच्या मागे भरत शेठ आहेच, इकडं महेंद्र तळवी पण आहे आणि हा एकनाथ शिंदे पण आहे. सांगतो नगर विकास विभाग तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे, त्यामुळे निधी कमी पडणार नाही याची आपल्याला खात्री देतो. मुख्यमंत्री मी असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण सुरू केली आणि लाडकी बहीण योजना कुणी माईका लाल आला तरी बंद होणार. लाडक्या बहिणीला माझी विनंती आहे, तुमची शिल्पाताई देखील लाडकी बहीण उभी आहे आणि
आणि हिला 2 तारखेला आपल्याला निवडून द्यायचं. लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की येत्या 2 तारखेला आपण धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून, आणि मी यापूर्वी देखील 5 कोटी रुपये आपल्या रोह्याला दिलेले आहे. आता काहीतरी समाज मंदिर, मुस्लिम समाज बांधव पण मोठ्या संख्येने आहेत. त्यांना देखील समाज मंदिरासाठी काहीतरी पैसे पाहिजे. तुम्हाला मी एकच सांगतो, या रोह्यामध्ये बदल पाहिजे. तुम्ही तुमची टॅगलाईन आहे ना, रोहा बदलतोय. आता रोहा बदलतोय यासाठी जेवढे पैसे लागतील ते नगर विकास विभागाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे दिल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द मी तुम्हाला द्यायला आलेला आहे. शिवसेना पक्षाचा तुम्हाला सांगतो, निर्धार करा रोह्याच्या प्रगतीचा, निर्धार करा रोह्याच्या समृद्धीचा, निर्धार करा महायुतीचा भगवा फडकवण्याचा, शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा, निर्धार करा धनुष्यबाणाला निवडून देण्याचा, आणि निर्धार करा तुमच्या या रोह्याचा विकास घडवण्याचा. धन्यवाद. रायगडचे पालकमंत्री करा. जय महाराज. कुमार शिंदे साहेबांचा, कुमार शिंदे साहेबांचा, रायगडचे पालकमंत्री करा. शिंदे साहब आगे बढ़ो. शिल्पाताई धोत्रे आणि त्यांचे सर्व सहकारी हे 2 तारखेला आपल्या धनुष्यबाण आणि कमान या निशाणीला आपल्याला बटन दाबून विजय करणार. तुम्हाला बदल पाहिजे तर तुम्हाला मतदान करायला लागेल. पण सगळ्यांनी मला हात वर करून सांगा की 2 तारखेला आम्ही शिल्पाताई आणि सर्व नगरसेवकांना निवडून आणणार. मग माझ्यावर सोडा, जे पैसे लागतील विकासाला तिथं पैसा कमी पडू दिला जाणार नाही. आणि भरत शेठ इकडं आहे. आपल्याला सांगतो, विकासासाठी भरत शेठ इथं पालकत्व स्वीकारतील आणि इथं त्यांचं देखील नेहमी आपल्या विकासाकडे लक्ष राहील. आणि मी मगाशीच सांगितलं की ज्या ज्या विभागाचा निधी लागेल त्या त्या विभागाचा निधी आपल्याला दिला जाईल आणि आपला विकास घडवला जाईल. पण मंत्री करा. जय महाराज.